नमस्कार मित्रांनो, तर वैष्णवी हगवणे या केस संदर्भात आपण काही माहिती पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. शशांक हगवणे कॉलेजमध्ये असताना त्याचा जीव वैष्णवी अनिल कसपटे या मुलींवर जडला. दोघांमध्येही प्रेम संबंध वाढले. शशांक हगवणे हा राजेंद्र हगवणे यांचा धाकटा मुलगा. राजेंद्र हगवणे हा राष्ट्रवादी पक्षाचा माणूस होता, त्यामुळे रुबाबदार यांचं संपूर्ण राजकारी कुटुंब होतं. वैष्णवी देखील परिस्थितीने चांगल्या घरातली मुलगी. वैष्णवीचे वडील अनिल साहेबराव कसपटे हे विचारांनी तसेच परिस्थितीने ही खूप श्रीमंत व्यक्ती होती. मुलीवर जीवापाड प्रेम होतं त्यांचं. वैष्णवी शशांक बद्दल जेव्हा आपण वडिलांना सांगितलं आणि वडिलांनी जेव्हा शशांकची चौकशी केली तेव्हा त्यांनी आपल्या मुलीला समजावून सांगितलं, आपण नेहमीच आपल्यासारख्या कुटुंबासोबत नातेसंबंध जोडायला हवेत. त्यामुळे तू त्या मुलासोबत लग्न करून सुखी राहू शकणार नाही असे मला वाटते. परंतु मुलगी वैष्णवी शशांकच्या प्रेमात वेडी होती. मला त्यांच्यासोबत लग्न करायचं आहे तिने स्पष्टपणे आपल्या वडिलांना व मामांना सांगितलं. परंतु वडिलांनी तिचे न ऐकता तिला लग्नासाठी 1-2 स्थळे शोधली. परंतु शशांकने वैष्णवीचे लग्न ज्या ठिकाणी जमले त्या ठिकाणी फोन करून त्याच्याबद्दल आणि तिच्याबद्दल माहिती दिली. त्यामुळे दोन्ही ठिकाणी तिचे लग्न मोडले. आपली तशीच आपल्या मुलीची बदनामी शशांक करतो आहे. नातेसंबंधामध्ये जर हे माहिती झाले तर आपलीच अजून जास्त बदनामी होईल असा विचार वैष्णवीचे वडील करू लागले. मुलगी सुद्धा हट्टाला पेटली. लग्न करेल तर शशांक सोबतच करेल म्हणू लागली. त्यांच्या सोबत लग्न करण्यासाठी तिने पळून जाण्याचाही प्रयत्न केला, परंतु आई वडिलांनी तिला थांबवले आणि तिच्या सुखासाठी मनात नसतानाही या आई वडिलांनी आपल्या वैष्णवीचं लग्न शशांक सोबत करण्याचं मान्य केलं. दोघांच्याही कुटुंबाच्या संमतीने आता शशांक आणि वैष्णवीचा साखरपुडा झाला. दोघेही खूप जास्त खुश होते. साखरपुड्यानंतर लग्नाची तारीख ठरली आणि लगेचच वैष्णवीच्या सासरच्या लोकांनी त्यांचे रंग दाखवायला सुरुवात केली. आम्ही राजकारणातली मोठी माणसं, या समाजात आमची प्रतिष्ठा आहे. मोठमोठी लोक लग्नाला येतील मुलाच्या, त्यामुळे लग्न चांगलंच झालं पाहिजे. हुंडा जास्त मिळाला पाहिजे. लग्नात मुलाला तुमच्याकडून मोठी गाडी देखील मिळाली पाहिजे. मोठमोठे नेते आमच्या लग्नाला येतील म्हणून धूमधडाक्यात लग्न व्हायलाच पाहिजे. 28 एप्रिल 2023 रोजी मोठ्या धूमधडाक्यात वैष्णवी आणि शशांक यांचं सुसगावमध्ये लग्न पार पडलं. एवढंच नाही तर लग्नात तिच्या माहेरच्यांनी हुंडा म्हणून 51 तोळे सोनं, चांदीची भांडी तसेच फॉर्च्युनर गाडीही दिली. स्वतःहून त्यांनी हे सगळं दिलं नाही तर त्यांच्यावर हे सगळं हुंड्याच्या स्वरूपात मागितलं गेलं. का तर आमची फॅमिली राजकारणी मोठी आहे, लोक काय म्हणतील आम्हाला असे बोलून त्यांना भावनिक करत मागितलं गेलं. लग्नाचे 6 महिने वैष्णवी शशांक सोबत सुखी होती. तिचा स्वभाव थोडासा घाबरट, शांत. त्यामुळे नवरा शशांक जे काही म्हणेल ती सगळं ऐकायची. त्याच्या शब्दाबाहेर ती जात नव्हती. परंतु नवरा सोडून घरातील सासू सासरे नणंद यांच्या वागण्यात थोडा थोडा बदल तिला जाणवायला लागला. नणंद देखील वैष्णवी बद्दल चुगली करत तिला त्रास देत, पण घरातली लाडकी असल्यामुळे तिच्या नंदीला कुणीच काहीच बोलत नव्हतं. 6 महिन्यानंतर गौरी गणपती आले आणि या सासरच्या लोकांनी वैष्णवीला तिच्या माहेरून चांदीच्या गौरी मागायला सांगितल्या. वैष्णवीला हे पटत नव्हतं. तिने विरोध केला, परंतु सासू सासरे यांच्या टोमण्याला कंटाळून शेवटी तिने माहेरी गौरी मागितल्या. माहेरच्यांनीही मुलीला निराश केले नाही. चांदीच्या गौरी करून दिल्या. आता प्रत्येक 1-2 महिन्यांनी वैष्णवी आपल्या माहेरी येत आणि कधी 1 लाख, कधी 2 लाख पैसे बापाकडे मागत. कधी ब्रँडेड 1.5 लाखाचं घड्याळ, तर नवऱ्यासाठी कधी महागडा गॉगल, तर कधी 2 लाखाचा फोन घेत. तिच्या मागण्या हळूहळू वाढत होत्या, पण मुलीसाठी आई वडील त्या पूर्ण करत होत्या. कुठेतरी वैष्णवी टेन्शन मध्ये जात होती. आपल्या माहेरी ती आपल्या नवऱ्याबद्दल सासरच्या लोकांबद्दल सांगू लागली होती. ते लोक मला टॉर्चर करतात म्हणून लागली होती. तिच्या मामांना एकदा वैष्णवी बोलली, कदाचित शशांक सोबत लग्न करण्याचा माझा निर्णय चुकीचा होता. मामा, मला आत्ताशी समजलं ती लोक चांगली नाहीत. माझा निर्णय चुकला. तिने मान्य केलं. लग्नाला 1 वर्ष झालं. वैष्णवीला दिवस गेले, परंतु शशांक वैष्णवीच्या चारित्र्यावर बहिणीचा ऐकून संशय घेत होता. हे मूल माझं नाही असं तो तिला म्हणू लागला. आता मात्र वैष्णवीला टेन्शन आलं. आपण ज्या नवऱ्यावर विश्वास ठेवून या घरात आलो तोच नवरा आपल्या चारित्र्यावर संशय घेत आहे. वाईट सासू सासरे किंवा नणंद बोलतायत म्हटले यांची वाटत नाही, वाईट तर नवऱ्याचं वाटतं, जो अजूनही माझ्यावर विश्वास ठेवत नाही. किंवा माझा नवरा
माझा कधीच झाला नाही. वैष्णवीने खूप विचार करून त्या दिवशी विष पिऊन स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला. पण शशांकने जेव्हा वैष्णवीला असे पाहिले, त्याने घाईतच आपल्या बहिणीला घेत वैष्णवीला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. वैष्णवी त्या दिवशी वाचली. तेव्हा शशांक व त्याची बहीण घरी निघून गेले. तुमची मुलगी तुम्हालाच राहू द्या, आम्हाला नांदवायची नाही म्हणाले. वैष्णवी आपल्या आई वडिलांसोबत माहेरी आली आणि आपल्या बापाला म्हणू लागली, माझी चूक झाली की मी त्याच्यासोबत लग्न केलं. मी आता परत जाणार नाही. परंतु वैष्णवी गरोदर होती. तिच्या वडिलांना तिचा संसार वाचवायचा होता. आपण त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या. इतकं मोठं लग्न झालं आणि मुलगी जर अशी घरी राहिली तर नातेवाईकांमध्ये आपली मान झुकेल, सगळी इज्जत धुळीस मिळेल, सगळीकडे मला नावं ठेवले जातील, भाऊबंधांमध्ये माझी प्रतिष्ठा कमी होईल, माझी मुलगी तिचं पुढे कसं होईल. म्हणून त्या बापाने वैष्णवीला समजावलं, खूप खर्च केलाय, आता तू गरोदर आहेस, बाळ झाल्यावर ते लोक नक्कीच बदलतील. असा विचार करून स्वतःला कष्ट देऊ नको. शशांक तुझ्यावर प्रेम करतो असे समजावून त्या वडिलांनी वैष्णवीला परत तिच्या सासरी पाठवले. सासू, ननंद आणि नवऱ्याचे पाय पकडत या बापाने आपल्या मुलीला समजून घ्यावा, तिला इतकं कळत नाही म्हणून सांगितले. पाय पकडत त्यांची माफी मागितली. परत धूमधडाक्यात डोहाळे जेवण केलं. त्यांच्याकडून होईल ते सगळं त्यांनी मुलीसाठी केलं. 9 महिन्यानंतर वैष्णवीने एका मुलाला जन्म दिला. बाळ झाल्यावर मोठं बारसं घातलं गेलं. एखादा महिना वातावरण चांगलं होतं. सासू सासरे तिचा लाड करायला लागले की ननंद लगेच सासू सासऱ्यांचे कान भरत. इतके लाड करून तिला डोक्यावर बसवू नका म्हणत. वैष्णवी सगळ्यांचाच त्रास सहन करत होती. घरात इतके सगळे नोकर होते तरीही वैष्णवीकडून घरात कामं करून घेतली जात होती. 1 वर्ष वैष्णवीला लग्न करून झालं होतं, पण तरीही तिच्या नवऱ्याने तिला तिच्या जावेसोबत बोलू दिलं नव्हतं. आपल्या भावाची बायको चांगली नाही, ती भांडखोर आहे असं म्हणत शशांकने वैष्णवीला तिच्यापासून दूर ठेवले होते. आणि वैष्णवी सुद्धा जावेला लग्नानंतर कधीच भेटली नव्हती की बोलली नव्हती. आता मात्र वैष्णवीला आपल्या जावेचा त्रास काय असेल हे समजू लागले. आपल्यासारखाच त्रास या लोकांनी तिला दिला असेल, म्हणूनच ती या लोकांपासून दूर राहते हे वैष्णवीला समजले. परंतु वैष्णवी त्यावर काही नवऱ्यासोबत बोलायला लागली की शशांकने तिला मारायला सुरुवात केली होती. तू शांत राहा, आमच्या घरातील मॅटर मध्ये बोलू नकोस, तो तिला म्हणाला. तो फक्त बायकोला ऑर्डर देत माहेरहून पैसे आणायला सांगत आणि वैष्णवी सुद्धा नवऱ्याने सांगितल्याप्रमाणे माहेरहून पैसे आणत. तिचा बाप सुद्धा मुलीला त्रास नको म्हणून ती मागेल ते तिला घेऊन देत. त्याला फक्त मुलीचा संसार सुखात होताना पाहायचा होता. बाळ आता 6 महिन्याचं झालं. वैष्णवीचा त्रास मात्र काही कमी झाला नव्हता. बाळाकडे पाहून ती जगत होती. परंतु तिची नणंद सासू तिला त्रास देत होते. आमच्या घरातून निघून जा, आम्ही आमच्या बाळाला सांभाळतो म्हणत होत्या आणि त्यांची साथ शशांक देखील द्यायचा. तोही बायकोला टॉर्चर करायचा. तिच्या चारित्र्यावर वारंवार संशय घ्यायचा. सासराही काही कमी नाही, तोही या सगळ्यामध्ये वैष्णवीला रागवायचा, बोलायचा. मात्र हा त्रास तिला सहन होत नव्हता. बाबा, मला शशांक सोबत राहायचं नाही ती म्हणत होती. परंतु तिचे वडील समाजाच्या भीतीला घाबरून तिला समजून सांगायचे, काम करायचे. परंतु आता तेही वैष्णवीच्या सासऱ्याच्या मागण्यांना कंटाळले होते. त्यामुळे ते आपल्या मुलीला म्हणाले, आपण नक्कीच यावर काहीतरी निर्णय घेऊ, तू काळजी करू नकोस. त्याच दिवशी शशांक आपल्या सासऱ्यांकडे गेला आणि 2 कोटी रुपयांची मागणी केली. मला प्लॉट घ्यायचा आहे म्हणाला. तेव्हा आपल्याकडे इतके पैसे नाही, वैष्णवीचा बाप म्हणाला आणि शशांक रागातच निघून गेला. आणि या गोष्टीचा राग तो वैष्णवीवर काढू लागला. तिला रोज मारू लागला, टॉर्चर करू लागला. वैष्णवी रडत होती. आपल्या मैत्रिणीला फोन करून आपण खूप मोठी चूक केली, शशांक सोबत लग्न केलं म्हणत होती. मोठ्यांचं ऐकून दुसरीकडे लग्न केलं असतं तर आज मी खूप सुखात असते म्हणत होती. फक्त बाळासाठी जगावं लागत आहे असं ती बोलत होती. सासू सासऱ्यांपेक्षा नवऱ्याने समजून घेणं महत्वाचं असतं. माझा नवरा कधी माझा झाला नाही म्हणून तिचे अश्रू गळत होते. तो आपल्यावर संशय घेतो म्हणत होती. त्या दिवशी ती खूप डिप्रेशन मध्ये होती. असेच त्रास सहन करत किती दिवस चालले होते. त्यावेळी तिच्यासोबत काय झालं कुणास ठाऊक. पण जेव्हा तिच्या रूमचा दरवाजा खोलला तेव्हा ती बेशुद्ध पडलेल्या अवस्थेत शशांकला दिसली. घाईतच शशांक आणि त्याच्या कुटुंबाने तिला हॉस्पिटलमध्ये नेले. शशांकने वैष्णवीच्या मामाला फोन करून वैष्णवीनं गळफास घेतला म्हणून सांगितलं. मामा व वैष्णवीचे आई वडील घाईतच हॉस्पिटलला आले.
डॉक्टरांनी वैष्णवीला मृत घोषित केलं. तेव्हाच त्या आई वडिलांना आपल्या मुलीच्या अंगावर मारलेले निशाण दिसल्या, जखमा दिसल्या, डोक्याला मारलेला मार दिसला आणि आपल्या मुलींनी गळफात घेतला नसून तिचा हगवणे परिवारानं खून केल्याचा आरोप या बापाने लावला. सासरच्या लोकांनी हुंड्यासाठी तिचा छळ केला आणि त्यामुळे मुलीचा जीव गेला असा आरोप तिच्या आई वडिलांनी केला. बीजे हॉस्पिटलने दिलेल्या अहवालानुसार वैष्णवीचा मृत्यू गळ्याजवळ झालेल्या फासाने झाला आहे. तिच्या मृतदेहावर धारदार वस्तूने वार केलेल्या खूप साऱ्या जखमा देखील आढळून आल्या. हे सगळं बघून तिच्या वडिलांनी वैष्णवीचा नवरा शशांक, आई बाप, नणंद यांच्यावर मुलीचा खून केल्याचा आरोप लावला आणि सगळ्यात चौकशीत पोलिसांनी वैष्णवीचा नवरा शशांक, आई, नणंद यांना ताब्यात घेतलं आहे. परंतु वैष्णवीचे सासरे अजूनही फरार आहेत. 16 मे 2025 रोजी ही घटना घडली आहे. या सगळ्यांच्या त्रासाला कंटाळून अखेर वैष्णवी देवाकडे गेली. परंतु तिचं 9 महिन्याचं बाळ या हगवणे कुटुंबाने तिच्या माहेरी न देता तिसऱ्याच व्यक्तीकडे दिलं. परंतु आम्ही आमच्या मुलीला त्या लोकांचा त्रास सहन करू दिला. तिला समजावले, नांदायला पाठवले आणि याचाच फायदा त्या लोकांनी घेतला. त्यांनी जे मागेल ते त्यांना वेळेवर पुरवलं आणि म्हणूनच आम्ही आमच्या मुलीला संपवलं. परंतु आता आमच्या मुलीचा मुलगा आमच्याकडेच राहावा, त्याचा सांभाळ आम्ही करू असे रडून रडून वैष्णवीचा बाप म्हणत होता. वैष्णवीचं बाळ कुठे आहे याचा तपास लागत नव्हता. वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचे 9 महिन्याचे बाळ निलेश चव्हाण या व्यक्तीकडे तिच्या सासऱ्यांनी सोपवले होते, जे आता सुखरूपपणे वैष्णवीच्या आई वडिलांकडे सोपवण्यात आले. आपली वैष्णवी आपल्याकडे परत आली असा आनंद तिच्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. मुलगी गमावली पण तिच्या मुलाला आपण सगळं देऊ, त्याचा सांभाळ करू असे तिचे वडील म्हणत होते. मित्रांनो, वैष्णवी ही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून होती. वैष्णवीच्या मृत्यूमुळे आता राज्यभरात खळबळ उडाली आहे. फरार आरोपींना लवकरात लवकर पकडावं आणि योग्य ती शिक्षा द्यावी ही विनंती वैष्णवीच्या कुटुंबाने केली आहे. वैष्णवीच्या सासूचं नाव लता राजेंद्र हगवणे आणि नंदेचं नाव करिश्मा राजेंद्र हगवणे असे आहे. हे तिघेही सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यांना जन्मठेपेची शिक्षा व्हावी असा पूर्ण महाराष्ट्र म्हणत आहे. परंतु त्यांना शिक्षा होईल का, की नेहमीप्रमाणे ही केसही दाबली जाईल, परत एकदा हुंड्यासाठी एखाद्या मुलीचा बळी जाईल? खरंच वैष्णवीच्या गुन्हेगारांना काय शिक्षा व्हावी? तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? खाली कमेंटमध्ये भरभरून सांगा. आणि या घटनेविरुद्ध मुलीच्या बापाला एकच सांगू इच्छितो, तुम्ही आपल्या मुलींवर खूप प्रेम करता, परंतु मुलीच्या सासरच्या लोकांच्या मागण्यांना बळी पडू नका. त्यांनी जे मागितलं ते त्यांना लगेच देत जाऊ नका. मुलीला त्रास होत असेल तर तिला आपल्या डायरेक्ट घरी घेऊन या आणि जे पैसे तिच्या सासरच्या लोकांना देतात त्याच पैशात तिला काहीतरी व्यवसाय टाकून द्या. तिला तिच्या पायावर उभं करा. अशा लालची लोकांच्या हातात आपल्या मुलीला चोपवू नका आणि मुलींनी सुद्धा मुलाच्या प्रेमात वेडा होऊन आई वडिलांच्या विरोधात जाऊन लग्न करू नका. नाहीतर अजून एक हुंडाच्या छळाला बळी पडलेली एक नवी वैष्णवी म्हणून तुमचाही नंबर पुढे लागू शकतो. या घटनेतील वैष्णवीला न्याय मिळेल का? मित्रांनो, या घटनेबद्दल तुमच्या प्रतिक्रिया नक्की द्या. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.